या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना दर्जेदार सध्या बॅटिंगचा परफॉर्मन्स आहे तो दिला जातो यावेळी. पुढे खेळण्याचा प्रयत्न जोरदार पुन्हा एकदा अपील केली जाते, पण जर ते पुन्हा एकदा कुठल्या प्रकारचा असर जो आहे तो पुन्हा एकदा आलेला नाही. पण तो डिस्कस पुन्हा एकदा पाहा लागला तर पुन्हा एकदा पण येईल का? पण जो तुम्हाला डिसिजन देईल तो तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि ते चित्र सुद्धा आहे. बॉल पडण्याचा पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत बॉलची समाप्ती. पहिल्या षटक सुद्धा जारी विजय मेजर सुद्धा आहेत, तर चांगली लाईन सुद्धा पकडत असताना आवाज सातत्याने फलकात जोडण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. ओव्हर नंबर 1 प्रहार करायचा होता, भटका फसलाय सरळ स्वतः तिथे बॉलच्या खाली ते डाऊन दी बॉल आणि चांगला टिकेट केला जाईल. विकेटचे पतन, फर्स्ट विकेट डाऊन. याडी फलंदाज बॅक टू दी पॅलियन. विकेट नंबर 1 इट्स गॉन. हवेमध्ये बॉल फिटनेस बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न आणि चांगला इथे अतिशय सोप्या पद्धतीने टॉप डिस्मिसल अशा प्रकारचा झेल पकडला जातो. अगदी त्या प्रकारचा बॉल जो आहे तो पुन्हा एकदा केला जाईल आणि यावेळी विकेटच्या पद्धत पुन्हा एकदा दुसरा झटका टीम जय ठाकर या टीमच्या विरुद्ध महाकाल वॉर या टीम साठी विकेट नंबर 2 डाऊन.
आता स्ट्राईक वरती योग्य स्थानी 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये त्यामध्ये विनोद यांचं सुद्धा खातं जे आहे ते ओपन होताना दिसते. नवीनची गती फलकाती जाऊन कोकाटी पुणे एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा बॅट चेंज आहे आणि महाकाल वॉरियर्स टीम पूर्णपणे आता आपण पाहतो की मॅटिटरी पॉवर प्ले मध्ये 3 विकेट गमावल्यात आणि योगेश सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पण त्याच्या बॅटमध्ये बॉल आलेला नाहीये आणि त्यानंतर विकेटच्या पतन. फलंदाज बॉल हे ते अगदी चुकत असताना पुन्हा एकदा प्रहार करायचा होता पण इथे सुद्धा रेंज मध्ये बॉल दिला जात नाहीये. बॅटच्या आतली कडा घेत असताना बॉलला शॉर्ट लेग मध्ये पुढे सध्या तैनात आहे. बॉलला फिट करते लेग गडीमध्ये धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न होताना दिसत नाही आणि तोपर्यंत आणखी एक टोटलची समाप्ती. तुफानचा दिवस आता राहिलेला आहे कारण की तुफान यांच्या बॅटमध्ये आज कमाचं टायमिंग आणि त्यानंतर धमाकेदार बॅटिंग त्यांची राहिली पहिल्या मॅच मध्ये. आडव्या बॅटने ऑन्सला प्रहार तर केला फिटा सुद्धा आहे तिथे ऑन्सला ढकलला फिटा सुद्धा आहेत तिथे तैनात. बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचते बॉलला फिर कधी तो एक धाव इथे प्राप्त होताना दिसते आणि या सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑनली 6 धावा. लॉस ऑफ विकेट 3 गडी 6 धावा. ऑफस्टिक वरती बॉल पुन्हा एकदा पिचिंग लाईन जी आहे ती तितकी चांगली. 11 धावसंख्या जाऊन स्कोर कार्ड होते 10 टक्के. अप लाईन थोडस अपडेट जे आहे ते थोडस लेट होताना दिसत आणि त्यामध्ये 10 धाबा आहेत फलकादी. ओव्हर नंबर 3 या दिशेला ऑप्शनला फटका चांगला सध्या कट केला फिट सुद्धा आहे. ड्राईव्ह यावेळी तितक्या चांगल्या पद्धतीने निषेध करून तिथे चुकी होताना दिसते. बॉलच्या पुन्हा एकदा अगदी पुढे बॉलला फिट करते 2 धावा ज्या आहेत त्या प्राप्त केल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने हेलिकॉप्टर स्टाईलने फटका खेळाचा जे मात्र एलिमिनेशन पाहिजे ते पुन्हा एकदा भेटलेलं नाहीये आणि त्यानंतर जी क्रीज सोडलेली होती त्या क्रीज मध्ये पुन्हा एकदा वापस पुन्हा एकदा पोहोचता आलेलं नाही आणि इथे सुद्धा आपण पाहतो की विनोद यांचा खेळ समाप्त होताना दिसतो. आणखी एक फलंदाज पहिल्यांदाज
त्याला सामना स्टार्ट करायचा आहे. धावांची गती जाऊन पोहोचते 14. पुन्हा एकदा ऑफस्टिक पती ठेवण्याचा प्रयत्न, लाईनचा खूपच बाहेर आहे. व्हाईट बॉल सुद्धा पाहायला मिळेल. अतिरिक्त धावसंख्या सातत्याने फलकात ऍड केली जाते. एक्स्ट्राच्या मदतीने धावांची पुन्हा एकदा जे रेलचेल आहे ते करण्याचा प्रयत्न केला जातो, पण मोठे फटके तुम्हाला मारायचे आहेत, परंतु स्वतः दिसत नाहीये. चांगली बॉलिंग सुद्धा पाहायला मिळते. जय ठाकर टीमने पहिला सामना गमावला, पण त्यानंतर विजयाची गाडी जी आहे ते पुन्हा एकदा पट्टीवरती सुद्धा घेऊन येताना दिसत आहेत आणि त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी तितकाच महत्वाचा सुद्धा पाहायला मिळेल. करायचा फिल्डर आहे तिथे तैनात, त्यांना बीट करत असा बॉल मागे थंडमॅनला चाललाय. बॉल थांबणार नाहीये. सुसाट वेगाने बॉल ट्रॅव्हल होईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतो हा दमदार, येतो हा शानदार चौकार. ओव्हर नंबर 3 चा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जॉब स्कोर करता 19 धावा 3 ओव्हर समाप्त. मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. आपलं सरस स्वागत आहेत. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. डहाणू शिवसेना अध्यक्ष साहेबांचं आगमन सुद्धा मुख्य मंचावरती सुद्धा होईल. साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या सनातन चषक 2026च्या या पर्वामध्ये नेहमी आपण पाहतो की या स्पर्धेला मोठमोठ्या मान्यवरांची नेहमीच उपस्थिती होते आणि आदरणीय डॉक्टर आदित्य अहिरे सरांचं पुन्हा एकदा आगमन या मुख्यमंत्री सध्या होते. साहेबांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या मंचावरती. इथे सुद्धा एक धाव प्राप्त केली जाते. या एका धावेची मदतीने धावसंख्या धाव स्कोर आता धावेची गती जी आहे ती 20 धावा. ऑप्से स्पोर्ट या युट्यूब वाहिनीवरती कॅमेरामॅन आपण मुख्य मंचाकडे आपण आपला कॅमेरा जो आहे तो मूव्ह करायचा आहे. कॅमेरामॅन मुख्य स्टेज वरती आपण कॅप्चर करायचं आहे. साहेबांचं सुद्धा आपण पाहतो की स्वागत येथे केले जात आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी संपन्न केली जाते भरतजी यादव साहेब यांच्या शुभ हस्ते साहेबांचा सन्मान सुद्धा मुख्य मंचावरती निमित्ताने सनातन चषक सुद्धा आपण पाहत आहात आणि या सनातन चषक मध्ये आपलं अगदी उपस्थिती जी आहे हॅलो हॅलो नंबर 4 चा खेळ सुद्धा जारी. धावसंख्या जप स्कोरवरती 29 धावसंख्या फलकावरती. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. हा पोल सुद्धा हवेतच चाललाय. हवेत खेळला म्हणजे का तर विकेट भेटू शकतो आणि हवा में खेळा और विकेट नंबर फिर से इस बार 5 मिला म्हणजे का तर 5 झटके. फलंदाज आणखी एक back to the pavilion. नीचे
आर्यन आणि मराठे फिल्डर्स तिथे आहे तैनात सध्या आपण नितीन यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. डॉक्टर आदित्य हिरे साहेबांकडून पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मॅच संपल्यानंतर ते आपण घेऊन नक्कीच जावं. आपण सुद्धा ऑन साईडला ढकलायचा प्रयत्न जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि पंच इथे सुद्धा दर्शवतील व्हाईट बॉल ही घोषणा जी आहे ती केली जाते. चौथं षटक सुद्धा जारी आहे. चौथ्या ओव्हरचा खेळ सुद्धा जारी. धावसंख्या ज्या पद्धतीने स्कोर बोर्डवरती आता 30 धाबा. चांगली सुद्धा बॉलिंग अटॅक सुद्धा केला जातो. फिर से एक बार पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न पेसला बेरी करत असताना पंच पुन्हा एकदा दर्शवतील यावेळी होते षटकाची समाप्ती. चला पाण्याची व्यवस्था लगेच मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 4 षटकाचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव्यांची गती जी आहे ती फलकाची जाऊन पडते स्कोर काढते ऑन दी बर्ड 30 रन्स. ते धावा विकेट गमावलेत. आता बॅटिंग करणाऱ्या टीमने 5 विकेट गमावलेत. आपण पाहत आहात सनातन चषक 2026 डीजे रॉकी. डॉक्टर अहिरे सर इकडे आलेले आहेत तर ते आपल्याला 2 शब्द बोलतील. आज आपल्या आशागड येथे आशागड सनातन चषक 2026 टॉस का बॉस खूप उत्तम प्रकारे आपण इथे आज क्रिकेटचे आयोजन केलेले आहे. आज मला आयोजकांनी इथे जो मान सन्मान दिला त्यासाठी आयोजकांचे आभार. खेळाडूंनी सुद्धा खेळाडू वृत्ती दाखवून क्रिकेटच्या मॅचेस या खेळाव्या. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मदत लागली तर नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी हजर आहेच. आणि महत्वाचं म्हणजे ऊन खूप कडक आहे तर सर्वांनी काळजी घ्यावी. काही तुम्हाला लागलंच तर आर्यन आहे, ओआरएस लागले तर सांगा. हा पण चक्कर बक्कर येऊ नका देऊ. बॉलिंग फास्टच पडली पाहिजे आणि बॅट्समनने 6 मारलाच पाहिजे. त्यामुळे कसलंही काही मदत लागली तर मी आहे. आणि सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सनातन धर्माच्या सगळ्या हिंदूंना आज भगव्या शुभेच्छा देतो आणि कायम आम्ही तुमच्या सोबतच आहोत एवढी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. वेगवान पुन्हा एकदा बॉल इथे डिलिव्हर करत असताना इथे पंच पुन्हा एकदा दर्शवतील लेग बिफोर विकेट जो आहे तो पुन्हा एकदा ते अगदी प्रेम मध्ये पकडतील. म्हणजे त्याचा पुन्हा एकदा विकेटच्या पतन आणि फलंदाज जडी बॅक टू दी पॅव्हलियन. विकेटच्या पतन पुन्हा एकदा फलंदाज गॉन.
प्रयत्न करतो धामीचा पुन्हा एकदा एक टेम्पो सजवायचा असेल तर बॅटिंग तितकी चांगली पाहिजे. तुपाचं हे षटक आपण पाहतो की रवींद्र जडेजा अगदी वेगाने जसे बॉलिंग टाकतो त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत दर्शवला. त्यामध्ये बॉल आले तर 3 बॉल डॉट, त्यामध्ये एक विकेट सुद्धा आहे. आणि आता हा शेवटचा बॉल जो आहे त्यामध्ये एक धाव जे आहे ती पुन्हा एकदा प्राप्त आणि होते षटकाची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त, धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा, म्हणजे आता 3 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये आणि 5 ओव्हरचा खेळ समाप्त. 33 ऑन दी बॉल डीजे. चांगलं राहिलं आणि तिथूनच मात्र या मॅचचे चित्र जे आहे ते पूर्णपणे आपण पाहतो की जिथे धावीचा जे मात्र कडस चढवायचा होता, फाउंडेशन मजबूत रचायचं होतं, परंतु फाउंडेशनचा पुन्हा एकदा पाया जो आहे तो पूर्णपणे अगदी ढासळत असता कारण की विकेट गमावली. परंतु प्लेसमेंटला जबाब अखेर बोस पार येतो हा दमदार चौकार. आहे तैनात सरोज पुन्हा एकदा बॉलला फिट करतील. एक धावी ते प्राप्त केली जाते. या संघाच्या मदतीने धावींची गती फलकाते जेव्हा स्कोर कार्ड होते आता 38-38 धावसंख्या फलकादी. जिथे धावींचा जो मात्र डोंगर उभा होण्याचा मार्ग ते आहे त्यामध्ये एक सरासरीचा विचार केला तर ऑलमोस्ट तुम्हाला 8 ओव्हर तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा तुमची प्लॅनिंग जी आहे ते ऑलमोस्ट 10 ची सरासरी पाहिजे. त्या गतीने तुमच्या बॅटमधून धावा पाहिजे. प्रत्येक पॅटर्नने निराशाजनक कामगिरी यावेळी केलेली आहे. महाकाल वॉरियर्स हा बॉल सुद्धा अगदी प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाहीये. होते षटकाची समाप्ती. 6 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा जाऊन पोहोचते 38 धावा. 6 ओव्हर समाप्त. दिवस गाजवायचा आहे. पहिल्या दिवसामध्ये आपल्या विरोधकीला पहिल्या दिवसाचा खेळ पाहिजे तितका चांगला राहिलेला नाहीये. आज त्या चुक्या ज्या आहेत त्याची सुधारणा करून आजच्या मॅच मध्ये आपल्याला पुन्हा एकदा इतिहास जो आहे तो पुन्हा एकदा लिहावा लागेल आणि तो प्रयत्न सुद्धा टीम जय ठाकर या टीमचा आता चांगला राहिलाय. ऑन विकेट ईश्वर पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न आपण सुद्धा पाहायला गेलं तर ऑन साइडला खेळलाय. फिल्डर सुद्धा आहे तैनात. जी आवश्यकता आहे की जिथे मात्र जिम्मेदारी घ्यायची आहे परंतु ती जिम्मेदारी पाहायला गेला तर उचलता आलेली नाहीये. सिंगल डबल धावा मायने तर आहेत पण जरूर आपण पाहतो की डेथ ओव्हर मध्ये मोठी फटके तुमच्या बॅट पण अपेक्षित मात्र तसं होताना दिसत नाहीये. तो प्रयत्न जारी तर आहे. आपण सुद्धा लपटेट फिल्डर सुद्धा तैनात बॉलच्या फ्रेम मध्ये पोहोचतील. फक्त 2 धावा इथे प्राप्त केल्या जातील आणि या 2 धावांच्या अगदी मदतीने धावींची गती जी आहे ती जेव्हा पोहोचते फलकाते. टीमची टोटल आतापर्यंत 41-41. 7वं षटक सध्या जारी. 6चा पाडा आता बोललेला आहे टीम. ओ याने सुद्धा प्रहार गॅपमध्ये बोलताना ढकला फिटर आहे पण बॉल मैदानाच्या बाहेर जाईल का? ये डेफिनेटली बॉल इज अराउंड द बाउंड्री लाईन पलीकडे येतो हा दमदार चौकार. खेळ ऑस्ट्रेलियन वृत्तीने पुन्हा एकदा झेल पकडत असताना निशांत तिथे तैनात आणि त्यात कॅचला कॅरी विकेटच्या पतन फलंदाजाने गॉन.
दुपारचं सत्र अधिकचं तापमान परंतु अधिकचं तापमान अगदी सहन करत असता टीम जय ठाकर. आणि ज्या प्रकार आपण पाहतो की बॉलिंगचा जो मात्र स्पेल आहे तो कमालचा सध्या तरी पाहायला मिळतो. जिथे एक चांगलं टार्गेट सेट करायचं होतं तसं झालेलं नाही. टीमची धावसंख्या जॉब स्कोर काढते 45 45. विकेट आता गमावलेत बॅटिंग टीमने. आता नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये येताना दिसेल SR. सादेव सध्या आहेत. ओ पुणेदा क्लब मध्ये आहे का तू? पुणेदा जोरदार पुणेदा पिले जे आहे ते पुणेदा इथे पाहायला घेतलं तर आहे पण पुणेदा पंचदर्शतील मला वाटते बॅटला पुणेदा बॉल प्लस झालेला आहे आणि त्यात पुढे पंचदर्शतील इट्स नॉट आउट. बोलिंग पुणेदा इस बार दर्शक जंप स्कोर कार्ड वरती 45 45. ओ चांगला फटका ऑन्सला पुणेदा ड्राईव्ह तर खेळण्यात टीपमध्ये सुद्धा तैनात आहे. जास्त काही जोखीम घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये. शांत गतीने आपण पाहतो की एकादोईता प्राप्त केली जाते. ओव्हरची ते समाप्ती 7 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 7 ओव्हरच्या धाव समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जवळ स्कोर कार्ड वरती 46 46. 7 ओव्हर समाप्त. शेवटच्या ओव्हर मध्ये सुद्धा रोहित पहिल्याच बॉल लेंथ लाईन जे आहे ते तितकी चांगली कमाची बॉल जसा टप्पा ठेवला त्यानंतर बॉल जो आहे तो पण एकदा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये तो डॉट बॉल. लाईन चांगली आहे या बॉलरकडे आणि तो प्रयत्न आहे की बॉल जो आहे तो पिचिंग लाईन जी आहे ती तितकी चांगली कमाची करावी लागेल. एक्झॅक्टली तेच सुद्धा प्रयत्न रोहितचे आहेत आणि रोहित सुद्धा आपण पाहतो की गेम प्लॅनिंग आणि त्यानंतर आपण पाहतो की एक्सप्लेक्शन जे आहे ते लाजबाब त्याच्या बाबत पाहायला मिळतं आणि त्यापुढे अटॅक पाहायला गेलं तर विकेट टू विकेट तो करत नाहीये. धावा जर कंट्रोल करायचे असेल तर तुमच्याकडे चांगले बॉल पाहिजेत आणि तो प्रयत्न सुद्धा रोहितचा तितका चांगला सुद्धा आहे. पुणे तयार. ओ सरळ पुणे बॉडीवरती धडक देईल. धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न होताना दिसत नाहीये. तो आणखी एक डॉट समाप्ती. शेवटचे षटक सध्या जारी आहे. धावींची गती जेव्हा पोहोचते फलका ते 47 शेवटचे षटक रोहित पुणे तयार. रोहित जरी कमी वयाचा असेल तो बॉलिंग चांगली करण्याचं धाडस जे आहे ते त्याच्याकडे तितकं चांगलं जबरदस्त पाहायला मिळत आणि धाबा जे आहे ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न चांगला राहिला कारण की अँगल मध्ये सुद्धा बॉल क्रिएट केला जातो आणि त्यात पुढे पाहायला गेला तर चांगली बॉलिंग लेंथ लाईन अचूकता बिदकता त्याच्याकडे तितका चांगला सध्या खेळ दर्शवत असताना अप्रतिम सुद्धा बॉलिंग. शेवटचे 2 बॉल शिल्लक या षटकातील. स्कोर कार्ड होते 48 48. चला पुढचा सामना दोन्ही टीमला विनंती आहे तोसाठी आपण सुद्धा लगेच रेडी राहा. ऑप्शनला फटका चांगला खेळला पिढा सुद्धा तैनात आहे. एक दैत्य प्राप्त केली जाते. इथून लगेच आपण टॉस घेणार आहोत त्यासाठी विनंती आहे की लगेच आपण रेडी राहा टॉस साठी. शेवटचा बॉल 49 आणि अखेर शेवटच्या बॉल वरती सुद्धा धाव आलेली नाहीये. शेवटच्या बॉल वरती विकेट आहे. फलंदाज बाद.
फलक हाताळण्याची जबाबदारी. पहिला बॉल पहिला चौकार. पुन्हा एकदा वेगवान बॉल आतमध्ये येणारा बॉल आहे. पुन्हा एकदा पुढे ती धडक देत असताना आपण बॉल जप्त फील्ड करते. धावण्याचा बिलकुल प्रयत्न होताना दिसत नाहीये. लाईन तितकी चांगली सध्या मॅनेज केली जाते जिथे आपण पाहतो की धावीचा जमत येथे टार्गेटचा पाठला करायच्या 50 धावेचा आणि सुरुवातीलाच तितकी चांगली कामगिरी सध्या केली जाते. विकेट बॉल पुन्हा एकदा तयार. समोर तुफान. आज तुफानची बॅट अगदी लाजबाब आहे. आसमानी टोले त्यानंतर बॅटिंग करत असताना ऍव्हरेज सुद्धा आपण पाहतो की लाजबाब म्हणजेच काय तर स्ट्राईक रेट पुन्हा एकदा जबरदस्त आजच्या दिवसामध्ये त्यांचा आहे. या मॅचचं टार्गेट मोठं तर नाहीये. बॉल पुन्हा एकदा तयार. ओव्हर नंबर 1 मध्ये बॅटरी पापले ओपली करत असताना फक्त दिशा दिली बॉल. आपण मागचा आपण पाहतो की जिथे आउटफिट थोडीशी स्लो आहे आणि त्यात पुढे बॉल अगदी स्टॉप होईल. एकंदरीत टकले जाते. या संघाच्या प्रयत्न धावीची गती जाऊन पण फलकात 5 धावा. ओव्हर नंबरचा विचार केला तर जिथे पहिले षटक सध्या जारी आहे. बॉलिंग अटॅक तितका चांगला सध्या करणं गरजेचं आणि तो प्रयत्न सध्या जारी होताना दिसत आहे या मैदानात. बॉलर पण येतं तयार. आपण सत्याने ढकलते फिट सुद्धा तैनात आहे. एका धावीते प्राप्त होताना दिसणार आणि या संघाच्या प्रयत्न धावीची गती फलकाची जंप स्कोपाती 6 धावा. 50 धावीचा पाठलाग करत असताना अशा संत गतीने सुद्धा आपण पाहतो की धावीचा पाठलाग जो आहे तो सहज होऊ शकतो. कारण की सरासरी मोठी नाहीये. त्या गतीने धावा ज्या आहेत त्या प्राप्त होताना दिसतात या मैदानात. आणखी दोन्ही बॅटरचा खेळ तितका चांगला या स्पर्धेच्या माध्यमातून होताना दिसलेला आहे. त्यामध्ये मिडल ऑर्डर त्यामध्ये टॉप ऑर्डर या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न. बॉल वेचला योग्य सुद्धा बॉलच्या मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न. वन हँडेड पकडण्याचा प्रयत्न. बॉल मागे चला. बॉल स्टॉप होईल का? फिटिंग तितकी चांगली कमाचे कारण की बॉल जे आहे डिस्ट्रिक्ट कपता आलेलं नाहीये आणि त्यात पुढे इथे 2 धावा प्राप्त होतील. अवधी होती समाप्ती. पहिल्याचा खेळ समाप्त आणि पहिल्याच समाप्तीनंतर गती जी आहे ती फक्त ते जाऊन पोहोचते. 8 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. डीजी मध्ये पुन्हा एकदा प्रहार करायची बाबत बॉल पुन्हा एकदा जसा बाउन्स झाला त्यानंतर परफेक्ट पुन्हा एकदा बाउन्सरचा मारा योगीच्या मार्फत योगीकडे वेग आणि लाईनचा आहे तिथे लाट पाहायला भेटते. त्याच पुढे बॉल बाउन्स झाला तर परफेक्ट इथे पिचिंग आणि त्यानंतर आणखी एक बॉल. ओव्हर नंबरचा विचार केला तर सेकंड ओव्हर 50 धावेचा टार्गेट. दिशा देण्याचा प्रयत्न. रॉंग साइड घेत बॉल हवेत चला. तिथे फिटर स्वतः आहे तैनात आणि अखेर चांगला झेल तिथे पकडला जाईल. विकेटच्या पद्धत फलंदाजाडे बॅक टू दी टर्न बाद.
अंकित यांच्या जागेवरती सध्या इम्पॅक्ट प्लेअरची सुद्धा घोषणा केली जाते आणि संदेश दादांचे प्रयत्न मैदानात एंट्री सुद्धा होताना दिसते. ओव्हर नंबर 2 मध्ये युकेसीने विकेट टेकर बॉलर चांगली लाईन्स मॅनेज करत असताना 50 धावेचे टार्गेट कशा प्रकारे पुन्हा एकदा पार होईल. धावेचे पुन्हा एकदा गती जे आहे ते वाढवण्याचे प्रयत्न आणि जबाबदारी जी आहे ती घेतली जाते. प्रयत्न आहे त्यांना तर बॉल तरफ अगदी पिट करत असताना बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये पिट करतील. एक धाव इथे प्राप्त केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जबाबदारी स्कोप काढते. 9 धावा सुद्धा फलकाते. 9 धावा झाल्यात. एक सिंगल इथे प्राप्त. योगेश पुन्हा एकदा हे षटक योगेशसाठी खूप चांगलं राहिलेलं आहे. ओ पुन्हा एकदा प्रकारांचा हा सुद्धा मागे चलाय. चुकी झाली तिथे फ्लाय स्लिपला बॉल पुन्हा एकदा थांबणार नाही. एकदा की बॉल तिथे निघून गेला तर बॉल स्टॉप होत नाहीये. खेळाडूपैकी आहेत विस्फोटक आणि पॉवरफुल बॅटिंग त्यांना जाणत आहे. अगदी तो ज्या प्रकारे आपण पाहतो की त्यांची बॅट जेव्हा जेव्हा चमकते तेव्हा तेव्हा नेहमीच आपण पाहतो की बॅटिंग पाहण्या योग्य आणि पाहण्या लायक असते आणि तो प्रयत्न सुद्धा करणं गरजेचं राहील. परंतु मॅचचे पापलेचे 2 ओव्हर ते समाप्त झालेले आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा बॉलर तयार. ओव्हर द विकेट. फ्लिक करत असताना फक्त दिशा दिली बॉलला. बॉल फाईन लेग मध्ये आणि लॉंग लेगच्या मधून बॉल पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पलीकडे. येतो हा चौकार. ओव्हरची सुरुवात सुद्धा विनोदच्या विरुद्ध अगदी चौकाने केली जाते. संदेश यांच्या बॅटमध्ये चौकार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न टायमिंग व्यवस्थित झालेला नाही. परंतु जे मात्र आपण पाहतो की जिथे बॉल पाठवायचा होता त्या इलाक्यामध्ये बॉलला फील्ड किती धाव घेण्याचा प्रयत्न एकच इथे होताना दिसतो. 50 धावेपर्यंत पोहोचायचे असेल तर या प्रकारचा आणि या आवडीने आपण पाहायला गेलं तर धावा जरी काढल्या तरी या मॅचचं लक्ष सहजपणे पाठलाग होऊ शकतो. तोपर्यंत सध्या दोन्ही बॅटर करताना दिसत आहेत या मैदानात. पुन्हा बोलत यार हो रिव्हर्स टेम फटका तर चांगला आहे पण गॅपमध्ये बॉलला ढकलता आले नाहीये. एकदा ती फिल्डर तिथे चुकी करत आहेत आणि गॅप सुद्धा भेटतो. बॉल पुन्हा एकदा सीमा पार. आणखी एक नशिबाचा हो या सुद्धा प्रहार चांगला आहे. चांगला पुन्हा एकदा एवढी टायमिंगच्या जोराती बॉल पुन्हा एकदा जाईल. दिशा दिली आणि त्या बॉलला पुन्हा एकदा दिशा दाखवली जाते. बॉलला पुन्हा एकदा प्रहार करत असताना मैदानाच्या बाहेर आणखी एक चौकार. क्लास जो आहे त्याच्या पेक्षा 15 विश्वास आहे खेळाडूवरती टीम आणि त्या प्रकारात सुद्धा आपण प्रत्येक तुफानची आहे ती फेल होत असताना एखादी टुर्नामेंट तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा तुमच्या टुर्नामेंटपेक्षा आत्मविश्वास वाढतो महत्वाचा असताना तो आत्मविश्वास मागच्या इनिंगमध्ये आणि मागच्या मॅचमध्ये बॅटिंग तुफान असं याने ती स्थापना देते विश्वास घेऊन मैदानामध्ये अगदी खेळताना चांगली बॅटिंगचा अगदी स्टँडर्ड जो आहे तो उंचावत असताना पुन्हा करण्याचा प्रयत्न योग्य सुद्धा आहे. बॉलला कनेक्ट करते कपडे प्राप्त होताना दिसते. आहे ते जास्त फलकात 28 लक्ष आहे. 22 सत्ता आहे. समाप्त 3 समाप्तीनंतर 28 धावा
30 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी कमी करू शकता. या ठिकाणी केली जाते. बॉल पुढे मागे चला आता आपण सुविधा थांबायच्या मध्ये बॉल पुढे बघायचा बाहेरच्या धावा गाडी 22 आहे. मात्र बॅटने पुढे जायचे धावा द्यायचा काउंट केल्या जातील. पाहायला भेटतो. केली जाते. पुणे प्रहार त्यापुढे बॉल ट्रॅव्हल पुढे आहे बागे डबल माइंड मध्ये बॉलला फुट करतील. बॉल पुणे थांबणार नाहीये. अनाथ वन बॉल त्या बॉल सुमारीचा पलीकडे आणखी एक चौकार. बाहेर सुद्धा जातील. जिंकण्यासाठी पुन्हा एकदा प्रहार हा पोल सुद्धा ऑनला गॅपमध्ये जाईल आणि हा पोल सुद्धा संदेशांच्या पॅटमधून पुन्हा एकदा विस्फोटक खेळी साकारत असताना आणखी एक प्रहार बॉल समापार चौकार. लाभार्थी आहे की करू शकतो नाही सध्या दोन्ही बॅटरचा सक्सेस आलाय. बॅट बोलते दुसऱ्या बॅट बोलते दोन्ही बॅटर सुद्धा आपली घायल आहेत आणि घातक आहेत विरोधी टीमसाठी. आपण पाहतो की बॅटिंग संदर्भात आपण पाहतो की खेळ जो आहे तो अगदी स्पष्टपणे फक्त बॉल प्रयत्न हा पुस्तक ढकलले आहे कुठे तिथं कोल्हापूर जाते चित्र जे आहे पूर्णपणे स्पष्ट होताना दिसते. करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत चला पण हवेत पकडला जाईल का. आठवीच्या आवश्यकता सामना जिंकण्यासाठी सामना पाहायला गेलं तर सोप्या पद्धतीने अगदी पुढे घेऊन जात असणार टीम यावेळी जय ठाकर नावाप्रमाणे सुद्धा काम होताना दिसते या टीमच्या. पहिला सामना जरूर गमावला तिथून पुन्हा एकदा आत्मविश्वास घेण्याची आवश्यकता होते आणि तो आत्मविश्वास पुन्हा एकदा खेळलाय जाते. 43 सोप्या पद्धतीने या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपला हा सामना जो आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो. बाहेरचा बॉल होता. पुन्हा एकदा पाठलाग करण्याचा प्रयत्न आणि त्यात पुढे पाहायला घेतात लाईनच्या खूपच बाहेर. हा जो प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण आता एक मोठ्या धमाकाची आवश्यकता आहे. त्या स्टाईलने पुन्हा एकदा फिनिश केले जाईल का. महेंद्र सिंग धोनी स्टाईलने झटका आला तर सामना फिनिश होऊ शकतो. हा बॉल हवेतच फिटच आहे जज करत असताना बॉलच्या पुढे आणि यावेळी विकेटच्या पत फलंदाजी ताकदी
पोचला खेळायचा होता संरक्षण बॅटिंग करण्यासाठी. पहिला बॉल त्याच्या विरुद्ध योग्य लीडमध्ये सुद्धा बॉलला डिलिव्हर करत असताना पूर्वी आपण पाहतो की तर समाप्ती. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. हा बसला ऑन सुद्धा फटका चांगला आहे. चांगली कमाची एक धाव जी आहे ती प्राप्त केली जाते. आता या मॅच लक्ष आपण पाहतो की 5 धावित आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चांगली बॉलिंग. फटका चांगला फिल्डर आहे तिथे तैनात होते चुकी तिथे आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे. आता फक्त एका धावीची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी.